सर्वात अगोदर प्राधान्यक्रम देताना विथ इंटरव्ह्यूला महत्व द्यायचं की विदाऊट इंटरव्ह्यूला द्यायचं? ऑब्व्हियसली विदाऊट इंटरव्ह्यूलाच तुम्ही जास्त महत्व देणार, पण त्याच्या अगोदर हा विचार करायचा आहे की जर दूरच्या जिल्हा परिषदेला आपल्याला प्राधान्य दिलं, बदली आयुष्यभर होणारच नाहीये, त्याच्यापेक्षा आपल्या जवळची एक शैक्षणिक संस्था आहे, तुम्हाला इथे चान्स होता 6 ते 8चा शिक्षक होण्याचा, तो तुम्ही जर आता पाहिला नाही तर मग तो चान्स तुमच्या हातातून निघून जाऊन तुम्हाला मग काय होऊ शकते, कमी कमी मार्कवर देखील लागलेले आहे. ओपनचा कट ऑफ बऱ्याच ठिकाणी 127 ते 117 पर्यंत देखील 115 पर्यंत खाली आलेला आहे. यावर्षी त्याच्यावर चेंज झालेला आहे. कसा चेंज झालेला आहे की 100 गुणांची एक नवीन गुणांकन पद्धती आणलेली आहे. 8+7+10 8+7+10 असं मार्काचं डिवायडेशन केलेलं आहे. तर अशा प्रकारे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जर प्राधान्यक्रम आले तर तुम्ही प्राधान्यक्रम देताना त्याचा विचार करा. हायएस्ट क्वालिफिकेशन असेल तर हायएस्ट क्वालिफिकेशनला तुम्ही इम्पॉर्टन्स देऊ शकता, पण प्रत्येक अभियोग्यता धारकांच्या समोर पडलेला एक महत्वाचा प्रश्न म्हणजे विथ इंटरव्ह्यू प्राधान्यक्रम कसे द्यायचे आणि विदाऊट इंटरव्ह्यू प्राधान्यक्रम कसे द्यायचे? सर्वात अगोदर प्राधान्यक्रम देताना विथ इंटरव्ह्यूला महत्व द्यायचं की विदाऊट इंटरव्ह्यूला द्यायचं? ऑब्व्हियसली विदाऊट इंटरव्ह्यूलाच तुम्ही जास्त महत्व देणार आहेत. परंतु मित्रांनो, हे सगळं कशावर ठरणार आहे? आपला एक टेटचा स्कोअर महत्वाचा आहे, दुसरं तुमचा विषय कोणता आहे, त्यानंतर तुमचं माध्यम कोणतं आहे, त्याचबरोबर तुमचं समांतर आरक्षण काय आहे. या 4 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत. बघा मित्रांनो, ह्या 4 गोष्टीवर जर तुम्ही वर्क केलं तर तुमचे जे प्राधान्यक्रम दिलेले असतील त्याच्यानुसार तुमचं सिलेक्शन हे जवळ होऊ शकते. आता याच्यामध्ये कसा विचार करायचा आहे? सगळ्यात अगोदर आपण पाहूया की विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखतीशिवाय, आणि ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. काहीच नाही, फक्त जे काही तुमचे टेटचा स्कोअर आहे, तुमचा विषय, तुमचं माध्यम, त्याच्यानंतर तुमचं कॅटेगरी आणि समांतर आरक्षण, या 5 गोष्टीला आपण जर लक्ष दिलं ना तर हे तुमचं सिलेक्शन जवळ करू शकतात. आता या विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखती शिवाय मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्व्हॉल्व्ह होतात पहा. यामध्ये सगळ्यात अगोदर जिल्हा परिषदा, त्यानंतर संपूर्ण महानगरपालिका, त्यानंतर नगरपालिकेच्या शाळा, त्यानंतर ज्या काही कटक मंडळे आहेत, आश्रमशाळा आहेत, तसेच इतर समाज कल्याण विभागाच्या देखील बऱ्याचशा जागा पवित्र पोर्टलवर येणार आहेत. पेसा क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामधील ज्या काही जागा आहेत, शाळा आहेत. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की बऱ्याच मुलांना वाटते की ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत कोणत्या खाजगी, तर त्या विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये नसतात. असं नाहीये मित्रांनो, बऱ्याचशा नव्हे तर आज मी तुम्हाला बऱ्याचशा काही खाजगी शैक्षणिक संस्था आहेत ज्या मागच्या शिक्षक भरतीच्या राऊंडमध्ये 2022 मध्ये त्यांनी डायरेक्ट थेट भरतीला प्राधान्य दिलं की आम्हाला कोणत्याही उमेदवाराचा मुलाखत घ्यायची नाहीये, इंटरव्ह्यू घ्यायचा नाहीये, आम्ही थेट त्यांच्या मार्कनुसार, मेरिटनुसार गुणवत्तेला प्राधान्य देणार आहोत आणि गुणवत्तेला प्राधान्य देऊन गुणवान शिक्षक आम्हाला आमच्या शाळेत पाहिजेत, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचा गुणवत्तेचा विकास आम्हाला करायचा आहे. तर अशा खूप चांगल्या चांगल्या संस्था देखील आहेत की ज्या आपल्या गुणवत्तेला, क्वालिटीला इम्पॉर्टन्स देतात आणि ते क्वालिटीचे स्टुडंट त्यांना माहित आहे की आपल्याला हे इकडेच मिळणार आहेत, म्हणून ते त्या विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला इंटरव्ह्यूला महत्व न देता डायरेक्ट थेट भरतीसाठी या ठिकाणी तुम्हाला चान्स मिळणार आहे. विथ इंटरव्ह्यू मध्ये पण वाईट संस्था असतात असं मी अजिबात म्हटलेलं नाहीये. विथ इंटरव्ह्यू मध्ये सगळ्या संस्था येणार आहेत. त्याच्यामध्ये शासकीय अनुदानित संस्था येणार आहेत, त्याच्यानंतर अंशतः अनुदानित येणार आहेत. अशा म्हणजे ज्या काही ग्रँटेड आहेत, मग त्यांना 60% ग्रँटवाल्या पण भेटणार आहेत, 40% वाल्या पण असणार आहेत आणि 20% वाल्या पण असणार आहेत. तर हे तुम्हाला पाहून चेक करून द्यायचं आहे प्राधान्यक्रम, कारण की पूर्ण 100% ग्रँटेड असतात, 100% अनुदानावर जी तुकडी आलेली आहे तिला तुम्ही जास्त प्राधान्य तिकडे देऊ शकता. आता सर्वात अगोदर विदाऊट इंटरव्ह्यूचा आपण विचार जर केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा आपण हा विचार करतो की आपण सरकारी शाळेमध्ये जॉईन व्हायला पाहिजे, कारण खाजगी संस्थेमध्ये किती केलं तरी खाजगी आणि गव्हर्नमेंट यातला फरक तुम्हाला माहित आहे. म्हणून बरेच अभियोग्यताधारक कोणत्या गोष्टीला प्राधान्य देणार? जिल्हा परिषदांना. आता याचे 3 प्रकार पडतात, 1 ते 5, 6 ते 8 आणि 9 ते 12. मग आता तुमचं डीएड आहे तर 1 ते 5, BA किंवा BSc प्लस बीएड आहे आणि पेपर 2 पास आहेत, इथे पेपर 1 लागणार आहे, तर 6 ते 8. आणि TET शिवाय जिथे तुमचं TET ची गरज नाहीये आणि हायेस्ट क्वालिफिकेशन आहे तर मात्र तुम्ही 9 ते 12ला प्राधान्य देऊ शकता. आता याच्यामध्ये पण विचार करायचा आहे, जिल्हा परिषदेला द्यायचा आहे, पण ती जर 6 ते 8 असेल तिथे जागा, तर मग 6 ते 8ला अगोदर प्राधान्य दिला गेला पाहिजे. याचं कारण काय की वरचे वर्ग म्हणजे वरचा पे तुम्हाला लागू पडणार आहे. शिक्षण सेवक तर पूर्ण करायचंच आहे, एकदा शिक्षण सेवक पूर्ण झालं की त्याच्यानंतर तुम्हाला डायरेक्ट पूर्ण पेमेंट भेटणार आहे, पण
मग जर तुम्हाला इथे चान्स होता 6 ते 8चा शिक्षक होण्याचा, तो तुम्ही जर आता पाहिला नाही, तर मग तो चान्स तुमच्या हातातून निघून जाऊन तुम्हाला मग काय होऊ शकते, कमी पगारात मिळणार आहे. इथे जास्त पेमेंट आहे, इथे थोडं कमी आहे. क्रम पहा ना, इथे सर्वात जास्त मिळणार, इथे थोडं कमी, आणि इथे एकदम या तिन्ही पेक्षा कमी. आलं का लक्षात? तर देत असताना जर तुमची हायेस्ट क्वालिफिकेशन आहे तर 9 ते 12ला देऊ शकता, 6 ते 8लाही देऊ शकता, किंवा 1 ते 5ला देऊ शकता तुमच्या क्वालिफिकेशन नुसार. डीएड आहे की बीएड आहे, कोणाचं डीएड, बीएड, एमएड इथपर्यंत शिक्षण झालेलं आहे तर ते सगळ्यासाठी लागू पडतात. टीईटी पेपर 1, टीईटी पेपर 2 असे कॅन्डिडेट आहेत. मग तुमच्या मेरिटनुसार डिसिजन घ्यायचे आहेत. आता एक आणखीन गोष्ट मला सांगावीशी वाटते, डाटा भरपूर आहे मित्रांनो सांगायला, स्टेप बाय स्टेप सांगतो. आता बघा, इथे एक गोष्ट काय की जर तुम्ही इथे प्रयत्न करत असाल दूर, आता तुमचा स्कोअर जो आहे समजा मिडल किंवा ऍव्हरेज आहे, तुम्ही जिल्हा परिषदला एकदम टार्गेट करसाल तर तो निर्णय थोडा चुकीचा ठरू शकते. कारण सगळ्या उमेदवारांची ज्यांचे गुण जास्त आहेत त्याचं टार्गेट गव्हर्नमेंट स्कूल आहे, जिल्हा परिषद पहिले आहे. सगळ्या जिल्हा परिषदांना ते प्राधान्य देतील. पण जर ऍव्हरेज मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याने विचार केला की आपण जिल्हा परिषदवर लागू शकतो, ऑब्व्हियसली लागू शकते. मी तुम्हाला बरेचसे कट ऑफ सांगितलेले आहेत जे कमी मार्कवर देखील लागलेले आहेत. ओपनचा कट ऑफ बऱ्याच ठिकाणी 127 ते 117 पर्यंत देखील 115 पर्यंत खाली आलेला आहे, आणि तो खाजगी शैक्षणिक संस्थेंना तिथपर्यंत त्यांचं जॉईनिंग झालेलं, ओपन जनरल म्हणतोय मी, तर तिथे पण ते जॉईन झालेले आहेत. म्हणजे कट ऑफ कमी पण येऊ शकते, त्याचा पण विचार करायचा आहे. पण त्याच्या अगोदर हा विचार करायचा आहे की जर दूरच्या जिल्हा परिषदेला आपल्याला प्राधान्य दिलं, बदली आयुष्यभर होणारच नाहीये. त्याच्यापेक्षा आपल्या जवळची एक शैक्षणिक संस्था आहे, त्या शैक्षणिक संस्थेचं नाव तुमच्या याच्या लॉग इन मध्ये असलं पाहिजे. जेव्हा तुमचे प्राधान्यक्रम जनरेट झाले ना, त्याच्यामध्ये ती तुमची जवळ असणारी शैक्षणिक संस्था असेल तर तुम्ही तिला बिनधास्त जवळचा प्राधान्यक्रम देऊ शकता, कारण ती देखील शैक्षणिक संस्था आहे आणि तुम्हाला जवळ होईल तुमच्या घरापासून. हा एक विचार तुम्ही करू शकता. याच्यावर तुम्ही तुमच्या पद्धतीने देखील निर्णय घेऊ शकता. आता जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, जे काही घटक मंडळे, आश्रमशाळा, समाज कल्याण विभाग, पैसा क्षेत्र, काही निवडक खाजगी शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांनी देखील निर्णय घेतला की आम्हाला डायरेक्ट विदाऊट इंटरव्ह्यू घ्यायचे आहेत. म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यू घ्यायचा नाहीये. रयत शिक्षण संस्था ही त्यातली सगळ्यात महत्वाची आहे. रयत शिक्षण संस्था ही खूप नामवंत शैक्षणिक संस्था आहे. बघा, तशी ही जी सातारा आहे ना त्या ठिकाणी आहे, त्याचबरोबर त्याच्या ब्रँचेसही बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की लोकहित शिक्षण संस्था रोहाणा, वर्धा ही पण आहे. त्याचबरोबर बहुउद्देशीय शिक्षक प्रागतिक शिक्षण संस्था आहे वर्ध्याला. वर्ध्यामध्ये बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत ना, त्या विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये आपल्या कॅन्डिडेटला तिथे चान्स देतात. पुण्यामध्ये पण बऱ्याचशा शैक्षणिक संस्था आहेत, जसे ग्रामोन्नती मंडळ पुणे आहे, श्रीनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पुणे आहे. त्याचबरोबर अहमदनगर साईडला आहे, नागपूरला पण आहेत. याच्या व्यतिरिक्तही काही ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांची मी नावं तुम्हाला हवं तर माझ्या टेलिग्रामच्या अकाउंटमध्ये मी त्याचा स्क्रीनशॉट टाकतो. त्याची माहिती लिहून घेतलेली आहे. 2022 मध्ये तुम्ही जर शिक्षक पात्रता परीक्षेचे प्राधान्यक्रम बघितले असतील तर त्याच्यात खूप साऱ्या होत्या, जसं की सांगली जिल्ह्यामध्ये पण आहे, जसं की तासगाव आहे, तासगावला जीवन विकास शिक्षण संस्था आहे. त्याच्यानंतर पुढे पहा तुम्ही श्री राणोजीराव शिक्षण संस्था कोल्हापूरची आहे. त्याच्यानंतर आपल्या कोल्हापूरमध्येच दुसरी आहे जी शिक्षण संस्था गारगोटीला आहे की नाही. ह्या तुमच्या लॉग इन मध्ये तुम्हाला आल्या तर ते नावं लक्षात ठेवू शकता तुम्ही. याच्या व्यतिरिक्त कोल्हापूरलाही भरपूर दिसत आहेत. त्याच्यानंतर तुम्ही धाराशिव महाराष्ट्राला पण आहे. आणि त्या शैक्षणिक संस्थांची नावं मी ग्रुपमध्ये देतो जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही. मला विदाऊट इंटरव्ह्यूवर आपण बोललो, आणि विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये ज्या शैक्षणिक संस्था येतात त्या देखील चांगल्या असतात बरं का, चांगल्याच आहेत, ग्रँटेड आहेत, आणि त्या ठिकाणी तुम्ही प्राधान्यक्रम देऊ शकता. आता येऊया आपण खाजगीकडे. खाजगी शैक्षणिक संस्था विथ इंटरव्ह्यू. आता बऱ्याचशा ज्या खाजगी शैक्षणिक संस्था आहेत ना तर त्या विदाऊट इंटरव्ह्यूला इम्पॉर्टन्स देत नाहीत, कारण त्यांना कॅन्डिडेट हा इंटरव्ह्यू थ्रू घ्यायचा आहे. आता याचे दोन अर्थ निघतात. इंटरव्ह्यू थ्रू घ्यायचा आहे म्हणजे त्यांना पोर्टलने पाठवलेल्या कॅन्डिडेटची पुन्हा परीक्षा घ्यायची आहे. मग आता यावर्षी त्याच्यावर चेंज झालेला आहे. कसा चेंज झालेला आहे की 100 गुणांची एक नवीन गुणांकन पद्धती आणलेली आहे. त्यापैकी 75 गुण हे त्या टेटला दिलेले आहेत. कशाला दिलेले आहेत? टेटला. तुमचा टेटचा स्कोअर समजा जर 150 असेल
तर त्याचे 75% गुण हे तुम्हाला आज रोजीच त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये मिळालेले आहेत. राहिलेले 25 गुण जे आहेत ना, 75 पैकी 25 गुण म्हणजे 100 पैकी 75% टेटचे झाले. 25 गुण जे आहेत ते तुम्हाला कशा कशामध्ये दिले जाणार आहेत, तर 8 मार्क अधिक 7 मार्क अधिक 10 मार्क, 8 + 7 + 10, 8 + 7 + 10 असं मार्काचं डिवायडेशन केलेलं आहे. त्याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्हाला बघायचा असेल तर मी त्याची लिंक देखील तुम्हाला देतो. आता हे 25 गुणांचं डिवायडेशन कसं केलेलं आहे, तर त्याच्यापैकी एक तर तुम्ही जर विशेष प्रावीण्यासह मार्क घेतले असतील तर त्याला 5 गुण, फर्स्ट क्लासमध्ये असाल तर 3 गुण, सेकंड क्लासमध्ये असाल तर तुम्हाला 2 गुण देतील. आणि जर पुढे काय, जर तुम्ही जास्तीची पात्रता धारण केलेली आहे, समजा 1ली ते 5वीला तुम्हाला डीएडच पाहिजेत पण तुम्ही बीएड पण केलंय आणि एमएड पण केलंय, तर मग जास्तीची पात्रता असल्यामुळे त्याचे 3 गुण तुम्हाला भेटणार आहेत. असे विशेष प्रावीण्यासह असेल तर तुम्हाला 5 गुण भेटले, 5 आणि जास्तीची पात्रता 3, 8, 5 आणि 3 8, असे 8 पैकी 8. 7 गुण कसे मिळणार आहेत, तर तुम्हाला हे 7 गुण विशेष प्रावीण्य असेल तर 5 पैकी 5 गुण, म्हणजे जे काही तुमचं शैक्षणिक पात्रता आहे, व्यावसायिक पात्रता आहे, त्याचे जे मार्क्स आहेत त्याचं पर्सेंटेज पाहिलं जातं. ते जर फर्स्ट क्लासमध्ये असेल तर मग 3 मार्क आणि जास्तीची पात्रता असेल तर 2 मार्क, म्हणजे 3 आणि 2 5, असे 7 पैकी 5 मार्क पडले. जर तुम्हाला मेरिटमध्ये असाल तुम्ही तर 8 पैकी 7 पैकी 7ही पडू शकतात. हे असे तुम्हाला 8 आणि 7 मार्क मिळालेले आहेत. आणि 10 मार्क हे जे आहेत ना त्यांनी मुलाखतीला ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमची पर्सनॅलिटी आणि तुमचं बोलण्याचं कौशल्य, संभाषण कौशल्य चेक केलं जाणार आहे. आणि 5 मार्क कोणते आहेत, तर ते 5 मार्क आहेत अध्यापन कौशल्य, तुम्ही कशा प्रकारे शिकवता, तुमचा डेमो घेतला जाणार आहे आणि डेमो घेऊन त्यावर ठरणार आहे की तुम्हाला शिकवण्याचे कोणकोणते कौशल्य आहेत, विषय ज्ञान किती आहे, तुम्ही उपयोजन किती केलं लेक्चरमध्ये, पाठ निरीक्षणाची पूर्वतयारी कशी केली होती, त्याच्यानंतर विषय मापन पद्धती कोणची वापरली, तुम्ही शैक्षणिक साहित्य वापरलं का, विद्यार्थ्यांचं इन्व्हॉल्वमेंट केलं का, याच्यानुसार तुम्हाला 2, 2 आणि 1 असे मार्क दिले गेलेले आहेत. म्हणजे मुलाखत तुमची 10 मार्काची आणि याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी त्या ठिकाणी चालू शकतात. तर हे तुम्हाला माहितच आहे, ज्याच्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्राला याची माहिती आहेच, किंवा विथ इंटरव्ह्यू मध्ये है ना काय फरक आहे, विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये काय फरक आहे. तर अशा प्रकारे विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला जर प्राधान्यक्रम आले तर तुम्ही प्राधान्यक्रम देताना त्याचा विचार करा. हायएस्ट क्वालिफिकेशन असेल तर हायएस्ट क्वालिफिकेशनला तुम्ही इम्पॉर्टन्स देऊ शकता. पण जिथे तुम्हाला सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त आहेत, तुमचं माध्यम पहा, तुमची कॅटेगरीचे जागा पहा, त्याच्यानुसार किती कॉम्पिटिशन त्या ठिकाणी होऊ शकते, कॉम्पिटिशन पाहावी लागणार आहे. या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर एकंदरीत त्याची व्यवस्थित मांडणी करावी लागणार आहे. आणि ती मांडणी कशी करायची, वेळोवेळी मी ते चॅनलमध्ये आपल्या व्हिडिओमध्ये त्याची माहिती तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही वही पुस्तक आपलं रेडी ठेवायचं आहे. प्राधान्यक्रम जनरेट झाले, प्रिंट काढून घ्या. प्रिंट काढून घेतल्याच्या नंतर त्या शैक्षणिक संस्थेसमोरच एक्स्ट्रा पेज चिटकवा किंवा त्या ठिकाणी माहिती लिहून घ्या की तुमच्या कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्या ठिकाणी. त्याच्यानंतर ओपन कॅटेगरीच्या जागा किती आहेत ते लिहून घ्या. त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी महिला असेल तर महिला कॅटेगरीच्या जागा किती आहेत त्या लिहून घ्या. समांतर आरक्षणामध्ये असाल तर समांतर आरक्षणामध्ये किती जागा त्या ठिकाणी आहेत. जिथे जास्त जागा आहेत त्या ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करू शकता, किंवा जिथे कमी जागा आहेत तिथे कमी स्पर्धा होईल अशी जरी तुमची स्ट्रॅटेजी असेल तर त्याचा देखील काळजीपूर्वक विचार करायचा आहे. आणि प्राधान्यक्रम देताना ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर विचारात घेतल्या तर निश्चितपणे तुम्हाला त्याचा फायदा होईल. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असे शिक्षक भरती पवित्र पोर्टल यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.